खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे। राज्यसेवा परीक्षा आणि सर्वच भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केलेली आहे। तसंच सर्व जातीतील मुलांची सरसकट वयाची 2 वर्ष वाढवण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे, जेणेकरून एजबार होण्याची भीती निघून जाईल आणि सर्वांना न्याय मिळेल असं त्यांनी आपल्या या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। संभाजीराजेंनी हे पत्र तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं आहेच, मात्र त्यासाठी आणि इतरही अनेक महत्त्वाच्या बाबतीत त्यांची प्रतिक्रिया जाणून आपल्याला घ्यायची आहे। स्वतः खासदार छत्रपती संभाजीराजे सध्या आपल्या सोबत आहेत। राजे, खूप खूप स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये। आणि आजच आपण हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। सुरुवातीला आपल्याकडनं या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल। आज मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलेले की ज्या एमपीसी पुढे ढकलावेत अशी मी त्यांना विनंती केली। तर 2 प्रमुख कारण आहेत। एक तर ह्या 7-8 महिने या महामारीच्या कोरोनाच्या महामारीच्यामुळे सगळे लोक आपापल्या गावी आहेत आणि बहुतांश जे लोक परीक्षा देतात ते सगळे ग्रामीण भागातली मुलं आहेत। आज ग्रामीण भागातली मुलं आज ग्रामीण भागात कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर तसं अवेलेबल नाही जिथे ते अभ्यास करू शकतात। तुम्ही ऑलरेडी 6 महिने पुढे गेलेत, तर ह्या आणि या सध्या वातावरण जे गडूळ झाले महाराष्ट्रातील मग त्याच्यासाठी तुम्ही आणि पुढे ढकला। काय अर्जन्सी आत्ताच करायला पाहिजे म्हणून, आणि जे जे तुम्ही पुढे ढकलणार जी परीक्षा पुढे ढकलणार त्याच्यासाठी तुम्ही स्लॅब वाढवून द्या। जिथे कोणाचं वयाचं स्लॅब 35 असेल तिथे 37 करा, ज्यांचं कोणाचं वयाचं स्लॅब 33 असेल तिथे 35 करा। पण सध्या वातावरण पोषक नाही लगेच ताबडतोब तुम्ही एमपीसीची परीक्षा घेण्यासाठी, असं माझं सरकारला मी विनंती आज मुख्यमंत्र्यांच्याकडे केली। बिलकुल राजे, ह्या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे तर आपण बघतोच आहोत कशा पद्धतीनं सध्या राज्याचं वातावरण आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जी आंदोलनं सध्या होत आहेत, निदर्शनं केली जात आहेत लोकप्रतिनिधींच्या घरासमोर। आज देखील आपण बघितलं तर राज्यामध्ये ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चांच्या माध्यमातून आंदोलनं सुरूच आहेत। सध्या हा सगळा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे। सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे। राज्य सरकारनं आता एक हस्तक्षेप याचिका देखील दाखल केलेली आहे। मग सध्याच्या या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये खरंच आंदोलनं निदर्शनं करण्याची गरज आपल्याला पर्सनली वैयक्तिकरित्या वाटते का? म्हणजे खरं तर मराठा समाजाचा हा संताप आहे, उद्वेग आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून ते या सगळ्यासाठी लढा देत आहेत, पण अजून देखील त्याचा निर्णय लागलेला नाहीये। त्यांचा संताप आणि त्यांचा उद्वेग आपण समजू शकतो, पण थोडा आणखीन संयम बाळगण्याची गरज आहे असं वाटतं आपल्याला। आज सर्वोच्च न्यायालयाने जो स्थगितीचा जो निर्णय दिलाय यामुळे मराठा समाज फार दुःखी आणि व्यथित आहे। पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा निर्णय असतो आणि त्याला आपण सगळ्यांनी सन्मान करावा, त्यात दुमत नाही। पण मराठा समाजाच्या ज्या भावना ज्या तीव्र झालेल्या किंबहुना तो आक्रोश झालेला जे व्यथित झाले ते समाज, त्याची सुद्धा पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। या समाजाने 58 मोर्चे ज्यावेळी काढले ते ज्याची दखल शांतताप्रिय मोर्चे झाले, त्याची दखल देशाने तर जगाने केली। मला सांगा एकही इन्सिडेंट तिथे असा झाला का ज्याच्यावर मराठा समाजावर आपण बोट ठेवू शकतो? अजिबात झालं। आज तो एवढा व्यथित आहे, तो 80% गरीब मराठा समाज आत्महत्या करायला लागले। काल एका बीडच्या मुलांनी आत्महत्या केली, पूर्वी 42 मुलांनी आत्महत्या केल्या। ही पार्श्वभूमी कोणी घ्यायला लक्षात घ्यायला नको। मी मान्य करतो कोरोनाची महामारी इतकी झपाट्याने वाढलेली आहे, अशा ठिकाणी कुठल्या प्रकारचं आंदोलन करणं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे, पण आंदोलन करत असताना सुद्धा तुम्ही एक सरकारवर प्रेशर टाकण्यापुरतं आंदोलन तुम्ही करावं। तुम्ही आंदोलन असं करावं ज्याच्यात लहान मुलं येता कामा नयेत, तिथं वृद्ध लोक तिथे येता कामा नयेत आणि बरोबर सोशल डिस्टन्सिंग ठेवून तुम्ही आंदोलन केलं तर मी त्याच्या पूर्ण पाठीशी आहे। पण आंदोलन करूच नये हे असं मी केव्हाही मराठी समाजाला सांगू शकत नाही। पण करत असताना इतर जातीतल्या लोकांना सुद्धा त्रास होता कामा नये, इतर सामान्य माणसाला त्याचा त्रास होता कामा नये, अशा प्रकारचे आंदोलन करावे। कोणीतरी मला सांगितलं की 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करणार मराठा समाजाचे लोक।
सकल मराठा समाजाचे लोक ज्यांनी माझ्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद हे होणार नाही आणि महाराष्ट्र बंद करून इतर जो लोकांना त्रास होत असेल तर ज्या लोकांनी तो पुकारलाय ठराविक मराठा समाज लोकांनी त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र बंद हे जे तुम्ही भूमिका घेतलेली आहे ही चुकीची आहे आणि करू नये अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. बिलकुल राजे, मात्र आता आपण बघतो की राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने नाही अशी देखील एक भूमिका अनेक जण मांडताना दिसत आहेत. आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती. आपली सविस्तर चर्चा देखील झाली. अशोक चव्हाण देखील यावेळेला उपस्थित होते. यानंतर देखील अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. राज्य सरकारची याबद्दलची भूमिका सकारात्मक आहेच आणि सातत्यानं राज्य सरकारकडनं ते सांगितलं देखील गेलेलं आहे. मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या मुद्द्यावर अतिशय गंभीरतेनं लक्ष घालून आहेत. मात्र मग असं का म्हटलं जातं की राज्य सरकार या सगळ्या मुद्द्याबाबत गंभीर नाही? राज्य सरकारनं कुठेतरी या मराठा आरक्षणाबद्दलची जी बाजू आहे कोर्टात मांडण्यात कुठेतरी सरकार कमी पडलं अशी देखील एक टीका झाली. याबद्दल नेमकं काय वाटतं? प्रथमतः मी सगळ्या पुढारींना हे सांगू इच्छितो की मराठा समाजाचं आरक्षण हे राजकारणाच्या पलीकडे पण कोणाची जबाबदारी किंवा कोणाची जबाबदारी नाही माझं तुझं करण्यापेक्षा हे सगळेजण एकत्र कसे येऊ शकतील ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आज माझंच उदाहरण घ्या. मी दिल्लीसारख्या ठिकाणी मी ज्यावेळी हाक दिली की चला सगळे खासदार आपण सगळे एकत्र येऊ आणि सगळे बहुतांश सगळे खासदार शिवसेना असेल, बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्यांनी मला शब्द दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत पंतप्रधानांना भेटायला. तसंच आपण राज्यस्तरीय सुद्धा हे वातावरण व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला संबोधित करणं गरजेचं आहे की नाही आम्हाला राजकारणाच्या पलीकडे आम्हाला समाजाची दिशा आम्हाला महत्वाची आहे आणि अशा पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता मागं काय झालं याच्यापेक्षा जे स्थगिती आपलं सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ती कशी आपल्याला उठवता येईल ह्याच्याकडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तुम्ही टॉप वकील जे आपण घेतले रोहितगी असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असेल, अटॉर्नी जनरल कुंभकोणी असेल, थोरात असतील आणि वेळ पडलीच तर महाराष्ट्रातले जे महाराष्ट्रीयन वकील आहेत ह्यांना सुद्धा तुम्ही त्याच्यात घ्या आणि एकत्र बसून आपली बाजू ठामपणाने आणि जोमाने कशी तिथं मांडता येईल ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं असं मला वैयक्तिक वाटते. कोणाचे म्हणजे कोणी श्रेय घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी काय श्रेय घ्यायचं काय विरोधी पक्षांनी श्रेय घेण्यापेक्षा एकत्र येऊन आपली बाजू कशी स्ट्रॉंग मांडता येईल हे याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं. बिलकुल राजे, आपण म्हणालात की आरक्षण हा मुद्दा राजकारणापलीकडचा आहे. म्हणजे यात राजकारण कदाचित आणलं जात होतं की काय असा आरोप झाला. सातत्यानं त्याबद्दल बोललं गेलं. सध्या काय वाटतं या मुद्द्यावर राजकारण होतंय असं आपल्याला वैयक्तिकरित्या वाटतं का? आणि होऊ नये यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कारण राजकारणापलीकडचा जर हा मुद्दा असेल तर सर्व पक्षांनी सर्व घटकांनी एकत्र येऊन त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि तसा पाठिंबा मिळतोय देखील. त्याबद्दल राजे आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आता मला सांगा की मराठा समाजाला सामाजिक मागास असं ठरवलं गेलं. त्यावेळी तो कायदा सुद्धा पारित झाला. आता कायदा पारित होत असताना सगळ्या विधिमंडळातल्या सगळ्या पक्षातल्या लोकांनी त्याला होकार दिला. ही किती युनिट किती एकसंपणा होता. आता सुद्धा मी अपेक्षा तीच करतो की ज्यावेळी आपल्याला लढा द्यायचा आणि शेवटचा लढा आहे अशा लढ्याच्या वेळी माझं तुझं काढण्यापेक्षा आपण कसं एक आहोत हे समाजाला दाखवण्याची गरज आहे. आणि त्याला साधं उदाहरण आहे. पहिली स्टार्टच तुम्ही करा ना. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकत्र बसून देत. त्यांनी आपली भूमिका सांगून देत. नुसतं सरकारने ही आम्ही भूमिका घेतली आणि त्याचं सर्क्युलर काढणं याला होत नाही. त्याच्यासाठी मुख्यमंत्री समोर यायला पाहिजे, विरोधी पक्ष समोर यायला पाहिजे, बसू दे समोर आणि सांगून देत हो आम्ही जसं विधिमंडळात आम्ही तो कायदा पारित केला तसा आता सुद्धा मराठा समाजासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा सुद्धा मेसेज जर गेला तर बऱ्यापैकी मराठा समाजाला सुद्धा विश्वास वाटेल हो हे सगळे नेते मंडळी हे आमच्या पाठीशी. राजे, हे जे मराठा क्रांती मोर्चे निघाले, कित्येक मोर्चे निघाले, आपण पाहिलं उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता.
कोणाचं असं एक व्यक्ती नव्हता की ज्याचं नेतृत्व होतं, पण आता असं वाटतं का की या मराठा समाजाला नेतृत्वाची गरज आहे? उदयनराजे किंवा आपण या दोन व्यक्तींकडून कदाचित आपण ती अपेक्षा ठेवली पाहिजे का? मराठा समाजाचं या संदर्भातलं नेमकं काय मत आहे? कारण आपण राज्यभर कायम फिरत असता, सर्वांची मतं जाणून घेत असता, आपल्याला नेमका याबद्दलचा काय फीडबॅक मिळाला आहे? आणि जर गरज पडली तर उदयनराजे आणि आपण या सगळ्या लढ्याचं नेतृत्व करणार का समोर येऊन? नेतृत्व करण्याची गरजच नाही. मला सांगा, 58 मोर्चे जे यशस्वी झाले, ज्याला ओबीसीचं लोकांचा जो पाठिंबा होता, ज्याची दखल देशाने आणि जगाने घेतली, तिथं नेतृत्व होतं का? सगळ्यांनी ठरवलं आपण एकसंघ यायचं आणि त्या एकसंघ सगळे एकत्र आले. आता सुद्धा सगळे एकत्रच आहेत. म्हणून नेतृत्वाच्या नावाने ही चर्चा नकोय. माझी जबाबदारी आहे, मी एक मराठा समाजाचा सेवक, एक घटक आहे, त्या पद्धतीने मी माझी मांडणी करतो. मी 2007 पासून ज्यावेळी महाराष्ट्रात पिंजून मी काढला, त्यावेळी सुद्धा मी म्हटलं नाही मी माझ्या नेतृत्वाखाली सगळं बहुजन समाज आणि मराठा समाज येऊन दे. त्यावेळी सुद्धा मी बहुजन समाज काय एकत्र यायला पाहिजे हे माझी त्यावेळी काम करण्याची पद्धत होती. आणि आजही मी सांगू इच्छितो की इथं मी ज्यावेळी बोलतो सगळ्यांशी, आता जसं की तुमच्याशी बोलायला लागले, मी इथं मराठा समाजाचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीने बोलत नाही. एक समाजाचा घटक आहे, समाजाचा सेवक म्हणून मी तुमच्या पुढे आजही आलो आणि ह्याच्या पुढे तसंच आहे. राजे, अनेक इतर समाजांनी देखील आपापल्या आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा समोर आणलेला आहे. आपण बघतो एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच, मात्र आता धनगर समाज देखील आक्रमक झालेला आहे. धनगर समाज देखील आता आरक्षणाची मागणी करतोय, पण त्यांची मागणी पण जुनीच आहे. आता आणखीन आक्रमकतेनं ते मागणी करतायत. काही दिवसांपूर्वी काही ओबीसी नेत्यांनी देखील तुमची भेट घेतली. त्यांनी मागणी केली की ओबीसींच्या कोट्यामधनं आरक्षण दिलं जाऊ नये, ही आग्रही भूमिका त्यांची आहे. आपण देखील त्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं. या सगळ्या बाबतीत नेमकं काय वाटतं? धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा ओबीसी नेते, ओबीसी समाजातले नेते जे आपली भेट घेऊन त्या संदर्भातली भूमिका मांडतायत, राजे त्याबद्दल नेमकं काय वाटतं? एससीबीसीचा जो कायदा झालेला आहे याचा अर्थच आहे की आपण ओबीसीच्या कोट्यातलं आरक्षण काही आपण मागत नाही. आपण स्वतंत्र एससीबीसीचं आरक्षण 12 आणि 13% आपण मागितलेलं आहे. म्हणून ओबीसीला इथं दुखवायचा काही विषयच नाही. म्हणून थोड्या दिवसाच्या अगोदर माझी खासदार हरिभाऊ राठोड असतील, मुस्लिमचे ओबीसीचे अध्यक्ष मन्यार असतील, शेंडगे साहेब असतील, आज गोपीचंद पडळकरांनी सुद्धा मला पत्र एक दिलेले, तिथं राम शिंदे असतील धनगर समाजाचे, हे सगळे लोक मला आता भेटले. आणि यांचा अर्थ हाच आहे की त्यांना मनात काहीतरी कुचकुच होते की आपलं आरक्षणच्या मध्ये मराठा समाज येणार आहे. मी सांगतो सगळी लोक एकच अजेंडा आहे, एकच स्टेट पॉइंट आहे की आपल्याला एससीबीसीच्या माध्यमातून आरक्षण पाहिजे. ओबीसीला धक्का न लावता जे 12-13% एक्स्ट्रा आरक्षण त्याच्याकडेच आमचं लक्ष केंद्रित आहे. ओबीसी समाजांना मी सांगू इच्छितो की मी शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वंशज आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण देत असताना नुसतं मराठ्यांना दिलं नाही, त्यांनी सगळ्या एससी, एसटी, ओबीसी आणि मराठा समाजाला समावेश केला. आणि आता सुद्धा आमची मागणी हीच राहणार आहे की ओबीसीला धक्का न लावता आपल्याला एससीबीसीच्या माध्यमातून आरक्षण कसं मिळवता येईल या दृष्टिकोनातून आमचं सगळं प्लॅनिंग चालू आहे. आणि म्हणून ओबीसी समाजाने मनात काही आणू नये, आपण सगळ्यांनी सुखाने आनंदाने एकत्र नांदायचं. बिलकुल राजे, ईडब्ल्यूएसच्या अटी जाचक आहेत असं आपण म्हणालेला होतात. मराठा आरक्षणासाठी ते घातक आहे. त्याबद्दलची आपली भूमिका सविस्तरपणे ऐकायला निश्चितपणे आवडेल. राज्य सरकारनं नेमकं आता या संदर्भात काय केलं पाहिजे असं वाटतं? अशोकरावजी चव्हाणांचा मला फोन आला आणि त्यांची इच्छा होती, किंवा त्यांना अनेक लोकांनी सल्ले दिले होते की आपण जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाहीये सर्वोच्च न्यायालयाचं स्थगितीचं, आपण ईडब्ल्यूएस घेऊ. आता आर्थिक दुर्बल घटक हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं 10% आरक्षण आपल्याला मिळते. आता जे 10% आरक्षण जे आपल्याला मिळते हे कोणासाठी आहे? ज्यांना आरक्षण दिलं जाते, एससी, एसटी, ओबीसीना जे दिलं त्यांनी एससीबीसी स्वतः ते सोडून बाकीच्या 48% लोकांना ते दिलं जाईल असं त्यांनी ते नमूद केलेलं आहे. मला एक तुम्ही सांगा, जर आपण ईडब्ल्यूएस आरक्षण जर घेतलं, आपण सर्वोच्च न्यायालयात कुठला क्लेम करणार? उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की तुम्हाला सामाजिक मागास नेमलेलं आहे, सामाजिक मागास सिद्ध केलंय आणि तुम्ही ओपन मध्ये जायला लागले, मग तुम्ही घेऊन टाका 10% ओपन मध्ये आरक्षण. तुम्ही इकडे कशाला येते वरती मग? आणि उद्या 10% ईडब्ल्यूएस घेतलं सुद्धा तरी ओपन कॅटेगरीचा माणूस काय म्हणणार, मग तुम्ही कायदा का केला सामाजिक मागासचा? का मागासवर्गीय आयोगाने तुम्हाला सिद्ध केलं सामाजिक मागास?
मग तुम्ही ओपन मध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला जे काही मागणी करायची तुम्ही एससीबीसी मध्ये करा, तुम्ही इकडे येऊ नका. म्हणून हे सगळे मी अशोकरावजी चव्हाणांना सांगितलं की ह्या गोष्टी आपल्याला लाभदायक नाही, हे धोकादायक आहे. आणि ह्याच्या ज्या अटी आहेत, ज्या जाचकटी आहेत, त्या जाचकटी मराठा समाजाला लागूच होणार नाहीत, इतक्या त्या जाचकटी आहेत. आज एकच उदाहरण मला तुम्हाला त्यातल्या जाचकटीमध्ये एकच मी उदाहरण सांगतो. तिथं त्यांनी काय सांगितलंय, 900 स्क्वेअर फीटच्या वर तुमचं ग्रामीण भागातलं अंगण असू नये, घर असू नये. आज तुम्ही अंगण सुद्धा म्हटलं 200-300 स्क्वेअर फुटाचं असते, तिथं गोठा सुद्धा म्हटलं तरी 200-300 असते, घर म्हणजे 400 स्क्वेअर फुटाचं असते, 900 स्क्वेअर फुटाच्या वरच असणार आहे. एवढ्या जाचकटी आहेत, 5-6 जाचकटी घातलेल्या आहेत, म्हणजे हे त्याच्यात बसू शकणार नाहीत. म्हणून ज्यांनी हा अशोकरावजी चव्हाण यांनी त्यांच्या सरकारच्या डोक्यात हा विषय घातला आहे की आपण EWS घेऊ, मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही गॅरंटीड सांगू शकता का की तुम्ही EWS घेतलं की 1% तुम्हाला मिळणार की 2% मिळणार की 3% मिळणार, काही सांगू शकणार नाही, त्यांना अंदाजच नाही. आणि EWS जर घेतलं आपण टेम्पररी आरक्षण घेऊ म्हटलं तर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये काय स्टँडिंग राहणार आहे. म्हणजे दोन्हीकडे तुमचा धोका असताना हे EWS आरक्षण घेणं हे धोकादायक आहे, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मी अशोकरावांना सांगितलं. तिथं अटॉर्नी जनरल प्रमुख कोणी होते, बाकी सगळे त्यांचे सल्लागार तिथं होते आणि सगळ्यांना हा मुद्दा पटला की खरोखरच आपण EWS मध्ये जाणं हे धोका होऊ शकतो, ते आपण आपली बाजू स्ट्रॉंगपणे तिथं मांडू. पण त्याचबरोबर मी त्यांना सुपर न्यूमेररीचा एक विषय सांगितला. जसं सुपर न्यूमेररी 10% सुपर न्यूमेररी आहे अलौकिक पद्धतीने. आज 69% जे तामिळनाडूमध्ये आरक्षण मिळते ते सुपर न्यूमेररीच एक बेस आहे. 30 वर्षात आरक्षण टिकत तिथं लढा चालूच आहे. आपण तशा पद्धतीने महाराष्ट्रात आपण सुपर न्यूमेररी एक स्पेशल बजेट तयार करू. म्हणजे जसं 10% स्पेशल बजेट केलं जातं EWS, तसं 12% आपण स्पेशल बजेट तयार करू शकतो का शिक्षणासाठी. हे मी त्यांना एक प्रस्ताव केले. ते म्हटले हा मुद्दा तुमचा रास्त आहे, आपण त्याचा जरा अभ्यास करू. सुपर न्यूमेररी आपल्याला इथं आपल्या लावता येईल, काही का समाजाला लावता येणार नाही, किंबहुना त्याचा अभ्यास करतो म्हटले ते. आणि ते जसं उदाहरण ते ह्यांना AICTला पत्र लिहितील, मेडिकल काउन्सिलला पत्र लिहितील की आपल्याला सुपर न्यूमेररीच्या माध्यमातून ह्या वाढीव सीट्स घेऊ शकतो ऍट द कॉस्ट ऑफ गव्हर्नमेंट, ऍट द कॉस्ट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉस्ट. बिलकुल. राजे, एक शेवटचा प्रश्न विचारतो, थोडी वेळ आपली संपत आलेली आहे. एका मराठा युवकानं बीडमधल्या आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अतिशय दुर्दैवी असा प्रकार आहे. तुम्ही सातत्यानं आवाहन देखील करताय की एक मराठा युवक, एक या लढ्यातला मावळा तुमच्यासाठी लाख मोलाचा आहे. या लोकशाही न्यूजच्या माध्यमातून या सगळ्या मराठा युवकांना, मराठा तरुणांना नेमका काय संदेश द्यावासा वाटतोय? हा लढा तर तीव्र आहे आणि कदाचित आणखी काही दिवस लढावा लागणार आहे, पण थोडा संयम बाळगण्याची गरज आहे, हे देखील तितकंच खरं आहे. राजे, काय नेमकं आवाहन करू इच्छिता आपण या माध्यमातून? अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. मराठा समाजाचा बीडचा विवेक मुलगा याने आत्महत्या केली. मी त्यांच्या घरातल्या लोकांशी सुद्धा मी काल सकाळी बोललो. मी एवढंच मराठा समाजाला सांगू इच्छितो की तुम्ही लढवाय समाज. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आम्ही आहोत ना तुमच्यासाठी लढायला, आम्ही सक्षम आहोत. आणि बलिदान आत्महत्या करून हे मराठा समाजाचे संस्कार नाही. शिवाजी महाराजांनी जे संस्कार आपल्याला सगळ्या जातीत घातलेले आहेत, जे राजेश्री शाहू महाराजांचे संस्कार आहेत, या संस्कार जर आपल्याला पाळायचे असतील तर आपण क्रांती करू शकतो, आपण इतिहास घडू शकतो, तुमच्या व्यथा मी समजू शकतोय. पण आत्महत्या हा काय पर्याय नाही. म्हणून माझी मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना, भगिनींना विनंती ही राहणार आहे, कृपया करून आपण आत्महत्याचा हा पर्याय निवडू नका. आम्ही तुमच्या बरोबर, पूर्ण समाज तुमच्या सोबत आहे आणि आपण शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या वेळेपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढंच मी या मराठा समाजातल्या सगळ्या बंधू भगिनींना सांगू इच्छितो. बिलकुल बिलकुल. राजे, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही न्यूजची बोललात आणि इतकी सविस्तर चर्चा केलीत वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत, त्याबद्दल. आपल्यासोबत खासदार छत्रपती संभाजीराजे होते. मराठा आरक्षण आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर राजेंनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.